मित्रांनो, वेलकम टू द डे 159 सॉरी 169 ऑफ डेली ब्लॉगिंग विथ जस्ट डील थिंग्स. माझ्या मागे बसले अनुजा आणि निहार आणि इथे ड्रायव्हर सीटवर आपला आपली नाही माझी बायको बसली. आम्ही चाललेलो आहोत कर्जतला, कारण की वेडिंग सीझन ऑन झालेला आहे आणि माझे एक नाही दोन नाही डायरेक्ट तीन मित्र येत्या एका महिन्यात लग्न करतायत आणि अजून एक लग्न होतं पण ते अजून फायनल नाही झालं त्यांचं. बट असते काय सो आता नुकतंच लग्न झालं आहे ते म्हणजे अनिकेत विश्वासराव आणि किन्नरी हे आपले कॉलेजमधल्या मित्रांचं जे स्कूल फाटच्या. सो लग्नाला तर काय त्यांनी आम्हाला बोलवलं नाही, ते म्हणले तेल लावत जा, आम्ही प्रायव्हेट वेडिंग करतो आहे. म्हणजे त्यांनी कोर्ट रजिस्टर्ड मॅरेज केलं सहसा आणि आम्हाला कोणाला इन्व्हाइट नाही केलं. ठीक आहे, फेअर इनफ, त्यांचा चॉईस आहे, त्यांचं लग्न आहे, ते बघतील काय ते. बट ते आम्हाला पार्टी देत आहेत, एक लग्नाचं काइंड ऑफ रिसेप्शन. सो आम्ही चाललेलो आहोत कर्जतला. रिसेप्शन नाही आहे, विलामध्ये चाललेलो आहोत आम्ही मित्र. बट इट्स काइंड ऑफ अ रिसेप्शन ओनली. सो आता आम्ही ऑन द वे आहोत. आम्ही आता त्यांना मध्ये भेटू, परत आपले मित्र वगैरे भेटणार आहेत. अनफॉर्च्युनेटली ओमकार नाही आहे, कारण तो दुबईला आहे, आणि प्रशांत नाही आहे, कारण की तो विसरला की आज जायचं होतं आणि तो शिर्डीला गेला आहे. सो भलतंच काहीतरी झालेलं आहे. सो ओमकार आणि प्रशांत आणि त्याची बायको नसणार आहे, बाकी सगळे आहेत. आपल्याकडे मिलिंद आहे, अभिषेक साळवे आहे कॉन्टेंटसाठी, निहार आहे गाण्यासाठी म्युझिकसाठी, आणि बाकी व्लॉग आपला रेग्युलर असेल चालत. सो आता आपण त्याला भेटूया आणि आपला व्लॉग चालू करूया लगेच. एन्जॉय करायला आपण चाललो आहोत कर्जतला. काय बघा व्लॉग पुढे, चला बाय. और भाई ओरडतो कशाला आहे तू? तुझं लग्न नाही होत आहे, तुझ्या लग्नाची पार्टी नाही, ती नंतर पार्टी करणार आहे मी आज. हा, तू दुसऱ्याच्या ह्याच्यात हात धुवून घेणारा साला भिकारी. वेगळी पार्टी दे, वेगळी. सध्या टाइम नाहीये माझ्याकडे, खूप काही गडबडीत चाललं. अरे लवड्या लग्नानंतर टाइम नसतो, आधी काय टाइम नाही, आता टाइम नंतर मला खूप टाइम आहे. आता फोनवर होता. छान, कानात चंद्र आलाय. लग्नात मग कानाकडेच बोट टाकव. चल आले का? मला नेहमी वाटत साळवेचा आवाज ऐकून कुठली मुलगी कधी हा बोलेल त्याला की तरी पण साला लव्ह मॅरेज करतोय. मान गया, लड़के की स्किल्स को मान लिया. स्किल्स है भाई बंदे में बहुत, त्याचा विल पॉवर स्ट्रॉंग आहे. अरे कॅशियर आले, तुझ्याशिवाय आत घेत नव्हते, म्हणजे जे बिल भरतात ते आधी बसणार. काय बोलतच नाही, बिलचा विषय निघाला. भडव्या, तुम्हाला 11:30 बोललो, 1:15 आलात तुम्ही. हे काय टाइम झाला याचा? जर्नी आम्हाला स्टॉप करून लंच करून निघायला लागला. आता तिकडे जाऊन लंच करणार. नवीन लग्न झालेला कपल आहे आपल्यासोबत, त्यांना टाइम लागतो आवरायला, त्यामुळे उशीर झाला. विश्वासाला काय लग्नाच्या दिवशी ताप भरला की काय? डोळे सुजले त्याच्यामुळे गॉगल घालून. नाही, बोलतो की आपल्याकडे नवीन लग्न झालं दाम्पत्य, त्यांच्या आवरावरीमुळे लेट झाला बोलतो. साई चौकात जायचं होतं का? बरोबर, काळा तलाव. बोलायचं नाही काय खातो डायरेक्ट. आता भूक लागली. आई जाऊली
अरे ठाकूर मिलिंद. हा JBL बूमबॉक्स डायरेक्ट. नील आणि नीलच्या सगळ्या मित्रांना हाय, नमस्कार, राम राम. माझं नाव सुजित फाटक. होपफुली सम ऑफ यू माइट रिकॉग्नाइज मी बिकॉज ऑफ नील और अदरवाइज. नील has been one of the biggest promoters of my music. I consider him the best friend my music ever had. सो 2 आठवड्याभरापूर्वी जेव्हा त्याने मला विचारलं की तू एक लाईव्ह शो करशील का, तेव्हा मी इमिजिएटली येस म्हणालो. आणि आय वॉज लुकिंग फॉरवर्ड टू परफॉर्म फॉर यू गाईज. तो मला म्हणाला की त्याचे जुने मित्र जे स्कूल ऑफ आर्ट्सचे जमणार आहेत आणि इट्स गोइंग टू बी अ इंटिमेट गॅदरिंग ऑफ फ्रेंड्स. आणि तिथं काही मराठी गाणी परफॉर्म करायची असं आम्ही ठरवलं. आणि त्या दृष्टीने मी तयारी चालू केली होती. आणि 30 तारखेला आय वॉज लुकिंग फॉरवर्ड टू कम देअर अँड सिंग इन फ्रंट ऑफ यू विथ यू गाईज. अनफॉर्च्युनेटली मागच्या आठवड्यात मी आजारी पडलो आणि इट्स बिट सिरियस बिकॉज इट्स लंग इन्फेक्शन आणि थ्रोट इन्फेक्शन. सो आय हॅव टू बी व्हेरी केअरफुल ॲज अ सिंगर. सो बिकॉज ऑफ दॅट मागचा आठवडाभर माझी औषध पाणी चालू आहेत आणि रिकव्हरी चालू आहे. आय एम स्टील अ बिट सिक. बट आज मी विचार केला की सिन्स आय हॅव टू कॅन्सल ऑन द नोज. मी नीलला अगदी 2-3 दिवसापूर्वी सांगितलं की इट लुक्स डिफिकल्ट आणि आय हॅव टू कॅन्सल. सो आज मला थोडं बरं वाटतं. सो आय थॉट आय विल रेकॉर्ड समथिंग दॅट आय वॉज प्लॅनिंग टू सिंग लाईव्ह. सो एक मराठी गाणं आहे संदीप खरे आणि सलील कुलकर्णीचं. हे कधी रेकॉर्ड झालेलं नाही आहे, बट हे मी लाईव्ह ऐकलं होतं त्यांच्याकडून. सो आय वॉज प्लॅनिंग टू परफॉर्म दिस. सो आय हॅव रेकॉर्डेड इट. I was just recorded on the phone directly because माझा सेटअप आता रेडी नाही. I just recently moved to a new location. So, but I hope the song is enjoyable for you. I hope the recording is okay and you like the poetry, you like the singing. Next time maybe for your next gathering I will be able to perform live. I look forward to that whenever that happens. But for now I wish everyone all the best and enjoy the song. येण्याधी वाट येण्याधी वाट आल्यावर सर येण्याधी वाट आल्यावर सर आणि गेल्यावर रिक्त मेघ येण्याधी वाट आल्यावर सर आणि गेल्यावर रिक्त मेघ. इतके लाडके असू नये कोणी डोळ्यातून पाणी येते मग येण्याधी वाट. रात रात राणी बोल परत कधीचे
येत कधीचे उत्तर मेठेचे संपूनही सयता सांग सांग तुझे घर आहे वाटेवर माझ्याच ना येण्याआधी वाट आता हे दाबून ठेव. आता सिंपल आहे. मसल मेमरीची बात आहे. ह्याने वर जातो. तिकडे पण बघ, तिकडे बघ, ह्याच्यात नको बघू, त्याच्याकडे तिथे बघ. तर हलका हलका कर, हलका कर वर, असा नको बघ, एक स्मूथ कर, एक्सेलरेशन चालतं. बस बस, थांब थांब. ए तुला बोललो ते दाबायला आपल्याला तिथे. पण तू का केलं हे? तो 150 आहेस काय तू? जरा सटकत जाता तो असं शिकवणार आहे. अरे पण तू का, तुला जे शिकवत ते कर ना तू, बाकीचं का थांबतोय? हे वरती जायचंय. एक तर पहिले वरती रे, हवेत जिथे काय नाही. आता कर काय करायचं ते. हा सांगतोय ना मग. ह्याने वर जात, ठीक आहे, आणि ह्याने खाली येतो. सिंपल. आता ह्याने साईड वाईज जातो असा, इकडे ह्या साईडला जातो. वरती बघायला लागेल तुला तसं. हा समजलं. आणि हा राईट. आता हा आता ह्यानेच पुढे केलंस तर पुढे पण जाणार तो. हळूहळू कर, एकदम जोरात तो दाबू, हलका हलका. समजलं. तसंच मागे केलंस तर मागे पण येणार. समजलं. ओरडा बस झाला. अरे डायरेक्ट तो असं दाबलास तर तो या भिंतीला पडला असता ना. पण तो नाही, सेन्सर आहे. पण म्हणून आपण विषयाची परीक्षा नाही ना करत. सेन्सर आहे तरी इथे काय झालं बिलं तर. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल आम्ही इकडे आलो आणि या विलाचं नाव आहे एमरल्ड कबाना. हे कर्जतमध्ये आहे आणि 4 BHK आहे आणि छान विला आहे, एकदम मस्त विला आहे. आम्हाला म्हणजे आमच्या असं एका कॉन्टॅक्ट थ्रू बानी शोधला आणि विश्वासराव आणि किन्नरींनी मला सांगितलेलं की आम्ही असं त्यांनी असं छोटं लग्न केलं, म्हणजे छान कोर्टात वगैरे. आणि मग नंतर ते म्हणले की आपण मित्रांना आपण फिरायला असं जाऊ कुठेतरी किंवा एका स्टेला वगैरे जाऊ आणि मग तिथे एन्जॉय करू, रिसेप्शनसारखं देतो आम्ही तुम्हाला. तर त्याच्यासाठी ह्या सगळ्या आम्ही इथे आलेलो. काल खूप मजा आली, रात्री गाणी बिणी ऐकली. सो आणि अबाउट दिस प्रॉपर्टी कर्जतमध्ये आहे. कर्जतवरनं पण एक 40 मिनिट्स आहे आतमध्ये. बट खूप छान आहे, खूप सुंदर आहे, शांत आहे. आजूबाजूला कसला गोंधळ नाही, आवाज नाही. ऑफकोर्स सगळे कर्जतमध्ये अशा सगळ्या बऱ्याच प्रॉपर्टी असतील. बट एव्हरी टाईम यू विजिट अ न्यू प्रॉपर्टी तिथली वेगळी गोडवा असतो, तसा इथला पण गोडवा आहे की मस्त. मागे डोंगराची रेंज आहे आणि काल तेवढी रात्री थंडी होती, भारी थंडी होती. सो तुम्हाला पण सगळ्या विलाला यायचं असेल तुम्ही प्लीज येऊ शकता. एमरल्ड कबाना नाव आहे आणि कर्जतमध्ये आहे. तुम्ही सर्च केलं तरी पण येईल. आणि बाकी काय डिटेल्स असतील ते मी ते डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, बुकिंगचे किंवा काय असतील तर. सो अशा रूम आहे तिकडे. म्हणजे आता आम्ही वापरले म्हणून जसं घाण होईल थोडीशी चादर बिदर इकडे. बट खूप सुंदर रूम आहेत आणि असा व्ह्यू पण आहे. आणि अशा 4 बेडरूम आहेत इथे प्रॉपर. सो तुम्ही असं फुल ग्रुप ऑफ फ्रेंड्ससोबत येऊ शकतात, एन्जॉय करू शकता, पार्टी करू शकता. आणि विंटरमध्येच आम्ही इथं म्हणेन, कारण की इथे थंडी कर्जतमध्ये खूप सुंदर असते जेव्हा विंटर चालू असतं तेव्हा. या साईडला इकडे पूल आहे, सिटिंग एरिया आहे. छोटा आहे पण कोझी आणि कूल, एकदम क्यूट पूल आहे. ह्याच्यात एक गोष्ट आहे की तुम्ही कधी बुडणार नाही. किन्नरी, तुला आता कसं वाटतंय फायनली तुझं लग्न झालं? मस्त. हां मस्त वाटतंय. खरं सांग ना, एकदम असं मनापासून सांग, कसं फिलिंग कशी?
नथिंग न्यू. नथिंग न्यू. तुम्हाला तर सवयच आहे, तुम्ही गेली 5 वर्ष एकत्र राहताय, त्याच्यामुळे असं काय वाटत नाही ना. नाही. काही चेंज नाही झालंय. एक गोष्ट चेंज झाली असेल लग्नानंतर. काय झाली असेल ना असं अच्छा विचारतोय. विचारतोय. फॅमिली वाले खूप असे रिलॅक्स झालेत, तेवढाच चेंज आहे. स्ट्रेस होता त्याचा. हा फार. तुझी मुलगी कधी लग्न करणार? कसं वाटतं पण तुला आता मस्त ऑफिशियल झाल्यावर? कसं वाटतं? मस्त. मस्तच्या पलीकडे काय बोलतच नाही विचारराव. सगळ्यांना मस्तच वाटतं. तुझं पण होणार आता. तुला कसं वाटतंय? होणार आहे तुझं? मला तर आताच मस्त वाटायला लागलाय. आणि विश्वास तुला कसं वाटतं आता झालंय लग्न तुझं? जबाबदारी आल्यासारखी वाटते. वाटते मला. तुला नाही वाटत आहे काय जबाबदारी कसली? तुझ्याकडे नाहीच आहे ना जबाबदारी. जबाबदार आहे का ती? बेजबाबदार मुलगी. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. पोलीस स्टेशनला कंप्लेंट करीन मी. सपोर्ट करा मला.